सर, आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधक आंदोलन करण्याची प्रथा असते, मात्र सत्ताधारी देखील आज आंदोलन करताना पाहायला मिळाले. गोंधळ पाहायला मिळाला. म्हणजे जनतेचे प्रश्न बाजूला राहिले, पण एकमेकांच्याच विरोधात घोषणाबाजी सुरू होती. आम्ही आंदोलन करत असताना बेरोजगारी, युवा, शेतकरी या विषयावर आंदोलन करतो. पण सत्तेत असणारे लोक हे वेगळाच विषय पुढे आणतात आणि त्याच्यावर आंदोलन करतात. नागपूरला एका कलाकाराच्या विषयावर त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं, विधानसभा बंद पाडली. आणि आज आपण बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून एक राजकीय विषय घेऊन ते आंदोलन करत होते. त्यामुळे या सरकारमध्ये असणारा सर्व पक्षाला फक्त राजकारणच कळतं हे आज त्या ठिकाणी सिद्ध झालं. तर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघं एकत्र येताना पाहायला मिळालं. चर्चा रंगत आहे एकत्र येणार का? कोण कोण कोण? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकत्र आले विधान भवनात. योगायोग असेल, एकत्रित आले. खरं तर राजकीय चर्चा याच्यावर होणारच. त्यामुळे या बाबतीत आम्ही चिंता करण्याची कुठेही गोष्ट नाही. खऱ्या अर्थाने जो दुसरा गट आहे जो आज फडणवीस साहेबांबरोबर आहे त्यांनी या बाबतीतली चिंता करावी. मी एवढंच म्हणेल, योगायोग आणि याच्यावर कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. पूर्वी त्यांचं भाषण ऐकायला बरं वाटत होतं. बेरोजगारांचे मुद्दे असायचे, शेतकऱ्यांचे मुद्दे असायचे. कालचं त्यांचं भाषण ऐकलं, सामान्य लोकांचे विषय कुठलेच नव्हते आणि त्याच्यात जे काय विषय होते ते राजकीय विषय होते. ते बोलत असताना पूर्वी भाजप जिथं जिथं चुकायचं त्या बाबतीत ते बोलायचे, पण काल भाजपच्या विरोधात कुठेही ते बोलले नाहीत. याच्यावरूनच काहीतरी सिद्ध होतं की त्यांचं भाषण हे कुठंतरी महानगरपालिका, तिथं असणारं इलेक्शन आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे भाजपला मदत व्हावी म्हणून ते भाषण व्हावं आणि सभा झाली असं अनेक लोकांचं मत आहे. त्यांच्या भाषणामध्ये सामान्य लोकांचे विषय आले असते, बेरोजगारीचा आणि शेतकऱ्यांचा विषय आला असता तर आम्ही त्यांना मानलं असतं. हिंदी शेवट घेऊ आपण. आज सुरतमध्ये राहुल गांधी यांना 2 वर्ष शिक्षा झाली आहे. त्यामध्ये त्यांनी 2019 साली नरेंद्र मोदीवरती चुकीची टिप्पणी केली होती. कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्याचा आदर आपण सर्वांनी केलाच पाहिजे. पण हे होत असताना बेल पण त्यांना मिळालेली आहे. खरं तर अशा पद्धतीने वक्तव्य अनेक लोकांनी केलेली आहेत, भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेले आहेत. त्यामुळे कोर्टात हा विषय गेला, त्यांनी सजा सुनावली असली तरी बेल पण लगेच मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याकडे बघत असताना कुठल्याही दुसऱ्या दृष्टिकोनातून न बघता आज युवांसमोर आणि महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जे प्रश्न आहेत त्याच्याकडे आज खऱ्या अर्थाने बघण्याची आणि ते सोडवण्याची जरूरत आहे. सर, एकंदरीत मनसे राष्ट्रपतींचं जे भाषण झालं ते पर्टिक्युलर एका धर्माला घेऊन टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही जर हे पाडू शकत नाही तर मग आमच्या हातात द्या आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं. कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो होतोय असं वाटत होतं का त्या भाषणाने संपूर्ण? मला माहित नाही म्हणजे ते सत्तेच्या बाबतीत बोलले का कशा बाबतीत बोलले. कारण नाशिकमध्ये लोकांनी सत्ता ही मनसेकडे दिली होती. नंतर काय झालं हे त्याचा अभ्यास मी काय खूप खोलात जाऊन केलेला नाही. कालचं भाषण ऐकत असताना आमच्या सर्वांची इच्छा अशी होती की पूर्वी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर, शेतकऱ्यांच्या अडचणींवर, बेरोजगारीवर ते बोलायचे, ते काल त्यांनी जर त्याच्यावर बोलले असते तर मी पण त्यांचा फॅन आहे. पण हळूहळू त्यांचं भाषण जर आपण बघितलं तर खऱ्या लोकांच्या मुद्द्यांकडनं ते कुठेतरी राजकीय मुद्द्यांकडे सरकलेलं दिसतंय. आणि राजकीय मुद्दे बघितले तर काही प्रमाणात भाजपला सहकार्य होईल असं त्यांचं त्या ठिकाणी भाषण होतं. आणि महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर केलेलं भाषण असल्यामुळे ते राजकीय भाषण झालं. त्यामुळे त्याला किती लोक, सामान्य लोक किती महत्त्व देतील हे सुद्धा बघण्याची गोष्ट आहे. तरी काल त्यांनी पण शेतकऱ्यांचा विषय, महागाईचा विषय पण घेतलेला होता आणि त्यानंतर जे काही ते माहीमच्या समुद्रामध्ये जे कबर जी केलेली आहे ती कुणाची आहे त्याकडे एकनाथ शिंदेचं सुद्धा लक्ष नाही आणि आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू आमच्याकडे, मग तेव्हा तुम्ही लक्ष करू नका असंही ते बोलले. भाषण करत असताना नुसतं नाव घेणं हे योग्य नसतं. आज शेतकऱ्यांच्या, युवांच्या काय अडचणी आहेत ह्या बोलून दाखवणं पण महत्त्वाचं असतं.
आणि सरकार जर कुठेतरी कमी पडत असेल तर सांगावं लागतं की हे सरकार कमी पडतंय, पण अशा कुठल्याही गोष्टी नाहीतर जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये आले नव्हते. त्यामुळे ओझरतं त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. आजच्या काळामध्ये अनेक प्रश्न अनेक अडचणी या महाराष्ट्रासमोर या देशासमोर आहेत, पण त्यांचं भाषण जर आपण बघितलं तर कुठेतरी राजकीय हेतूतून मोटिवेटेड राजकारण त्या ठिकाणी वाटलं, भाषण वाटलं. 22 तारखेला त्यांची सभा झाली आणि त्यानंतर ती मजार पाडण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले. आज ती मजार पाडण्यात आली. रात्री 10 वाजेपर्यंत सभा चालली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र दिले, पण त्यावर पेनाने तारीख टाकली आणि तीही 22 तारीख टाकली. कसे बघतो? आता याच्यावर आपण काय बोलणार? जर खरं तर काय घडलं, कसं घडलं या बाबतीत मला त्यातलं खूप अभ्यास आहे असं मी म्हणणार नाही, पण एकच आहे, अशा पद्धतीने कागद जर रंगवले जात असतील आणि लोकांना विश्वासात घेतलं जात नसेल तर प्रशासन कुठेतरी चुकतंय. त्यामुळे जे काय असेल लिगली करणं हे योग्यच ठरलं असलं तरी कुठेही अशा पद्धतीने बॅकडेटेड डॉक्युमेंट केले जात असतील, ते सुद्धा फक्त भाषणात मुद्दा आला म्हणून, तर प्रशासनाच्या बाजूने ते योग्य गोष्ट नाही. रोहित दादा, पवार कुटुंबियांना खास करून टार्गेट देखील केलेलं आहे. मग तो सकाळचा शपथविधी असो वा काकांनी डोळे वटारले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच पवार कुटुंबियांना भाषणामधून देखील टार्गेट, ते भाषणात नाहीतर राजकीय दृष्टिकोनातून पवारांना टार्गेट केल्याशिवाय बातम्या होत नसतात. त्यामुळे बातमी जर व्हायची असेल तर ते बोलावंच लागतं. ही काय आजची प्रथा नाही, ते अनेक वर्षांपासून आलेली ती प्रथा आहे. त्यामुळे याच्यावर वेगळं काय मी बोलणार नाही. फक्त एकच विषय आहे की जे काही सामान्य लोकांचे विषय होते ते काय त्यांच्या भाषणामध्ये दिसलेले नाहीत. अनेक कार्यकर्ते तिथं जे आले होते सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते होते, त्यांची अपेक्षा होती की पूर्वी ज्या पद्धतीने राज ठाकरे साहेब बोलत होते तशाच पद्धतीने आज लोकांसमोर असणाऱ्या अडचणीवर ते बोलतील, पण तसं काय काल घडलेलं नाही. हिंदी में जानना चाहेंगे सर, राहुल गांधी इनको 2 साल की सजा हुई है और अभी बीजेपी के विधायक बोल रहे हैं कि राहुल गांधी गद्दार है, उनको देश में नहीं रखना चाहिए. एक तो 2 अलग विषय है. एक कोर्ट का जो विषय है वहाँ पे कोर्ट का जो भी निर्णय होता है उसको हमको एक्सेप्ट करना होता है, लेकिन इमीडिएटली उनको बेल भी मिली है. केंद्र सरकार में अगर आप देखें जो पार्लियामेंट चल रही है वहां पे राहुल गांधी ने जो डेमोक्रेसी पे वक्तव्य किए थे लंदन में, उसके बारे में चर्चा चल रही है. वहां पे केंद्र सरकार की बीजेपी दूसरे मुद्दे पे राहुल गांधी को टारगेट कर रही है, वो डेमोक्रेसी पे है. और यहां पे राज्य सरकार में अगर आप देखें तो राज्य सरकार की बीजेपी राहुल गांधी को बहुत अलग तरीके से टारगेट कर रही है. तो शायद ऐसे लग रहा है कि मिसकम्युनिकेशन केंद्र सरकार बीजेपी और राज्य सरकार बीजेपी में कुछ है. और ये जो राज्य में बीजेपी के लोग जो राहुल गांधी पे बात कर रहे हैं, मुझे ऐसे लगता है आज जो किसान है, जो युवा है, उनके सामने बहुत बड़े आह्वान है. उस बारे में चर्चा होनी चाहिए, पर लेकिन वो चर्चा यहाँ पे होती हुई दिखती नहीं. नागपुर में भी ऐसे ही एक अलग विषय पे उन्होंने आंदोलन किया था. आज भी अगर आप देखें तो जो कॉमन लोगों के विषय है उस पे आंदोलन न करते हुए उन्होंने जो आंदोलन किया वो राजकीय हेतु पे किया. इसीलिए बीजेपी को सिर्फ राजनीति, इलेक्शन, यही चीजें ध्यान में आती है. जो कॉमन लोग हैं उनके बारे में जो प्रश्न है उस प्रश्न में वो कुछ भी वक्तव्य या स्टेटमेंट वहां पे देते हुए हमको दिखती नहीं. राजनीति ऐसी चीज है, कभी भी कुछ भी हो सकता है. लेकिन आज जो दो नेता साथ में दिखे वो कोइंसिडेंस भी हो सकता है. और दूसरी बात, बहुत दिनों पहले पूना के एक कार्यक्रम में पवार साहब जब वहां पे थे, उन्हीं के गाड़ी में देवेंद्र फडणवीस साहब दिखे थे. थोड़े दिन पहले जब क्रिकेट देखने के लिए वो आए थे तब मैं साथ में बैठा था. इसीलिए कोई साथ में अगर दिखे तो उसके पीछे कुछ राजनीति है, ये सोचना गलत है. कोइंसिडेंस भी हो सकता है. अगर एक ही लिफ्ट में वो गए होंगे तो हमको टेंशन लेने की कुछ बात नहीं. टेंशन जिसको लेना चाहिए उन्होंने लेना चाहिए.
अरे वा, स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना जर वाटत असेल, त्याच्याच बरोबर असं कळतंय की त्यांनी लिहिलेलं पत्र हे बीजेपी सिरियसली घेतं आणि त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया ही बीजेपीकडनं सकारात्मक होते. मी राज ठाकरे साहेबांना विनंती करेल, असंच पत्र राज्य सरकारकडे द्यावं की मध्यवर्ती इलेक्शन त्या ठिकाणी घेण्यात याव्या. खरं तर आपण गव्हर्नर जे महाराष्ट्राचे बदलले त्याच्यावरूनच एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आत्ता आलेले गव्हर्नर तसे खूप अभ्यासू आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनवर त्यांचं खूप वचक आहे. आणि मग आत्ता ते गव्हर्नर इथं महाराष्ट्रामध्ये आले असतील तर असंही म्हणलं जातं की लवकरच प्रेसिडेंट रूल आपल्या या राज्यावर त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे साहेब जे बोलतात कदाचित भाजपच्या मनामध्ये असं असावं, कारण का ज्या गटाबरोबर भाजप गेलेलं आहे त्या गटाचा फायदा भाजपला खूप होताना त्या ठिकाणी दिसत नाही. सगळे सर्वे नेगेटिव्ह असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद याचे इलेक्शन भाजप लावत नाही. त्यामुळे सगळे सर्वे जर नेगेटिव्ह जात असतील तर भाजपलाही कुठेतरी असं मनामध्ये असेल की इलेक्शन होऊ द्या. जे काही गटाबरोबर आपण गेलेलो त्याचा फायदा होत नसेल तर मग कदाचित लोकांच्या माध्यमातून त्यांना फायदा होईल असं त्यांच्या मनामध्ये असलं तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लोकांच्या मनामध्ये भाजपबरोबर गेलेला गट आणि भाजपच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे. त्यामुळे लवकरात लवकर इलेक्शन व्हावं असं आमचंही सुद्धा मत आहे. त्यामुळे ते घेतील अशी आशा आपण सर्वजण करू. नागपुर के अधिवेशन में हर दिन हर रोज सीढ़ियों पे बैठ के आंदोलन किया गया और एकनाथ शिंदे जी के बारे में मतलब जो है कि राजीनामा जो है उन्होंने देना चाहिए, ऐसी मांगों को लेकर में हर दिन वहाँ पर अधिवेशन चलने नहीं दिया. अब की बात क्या है? नहीं, अब की बार उस टाइम हमने जो आंदोलन किए थे, हमारे पास जो इन्फॉर्मेशन आई थी और मीडिया के माध्यम से जो कुछ न्यूज़ वहाँ पे लगी थी वो एकनाथ शिंदे साहब जो मुख्यमंत्री है उनके खिलाफ एक न्यूज़ आई थी, उदय सामंत साहब के खिलाफ आई थी, राठौड़ साहब के खिलाफ आई थी. कोइंसिडेंस ऐसा था, नागपुर में जो आंदोलन हुआ वो एकनाथ शिंदे साहब के जो सब नेता हैं उनके गट के उनके खिलाफ ही हुआ था. पेपर में जो न्यूज़ आई थी वो उन्हीं के बारे में आई थी. तो अभी ये कोइंसिडेंस है क्या वो नहीं मालूम, लेकिन कोई भी चीज़ अगर मीडिया में आती है, कोई भी चीज़ अगर हमारे सामने आती है उस पर तो हम आंदोलन करेंगे. क्योंकि करप्शन हो या गलत तरीके से पावर का इस्तेमाल हो, ये चीज़ें जो कॉमन मैन है उसके खिलाफ की होती है. इसलिए हम विरोधी पक्ष में होते हुए हमने वहाँ पे वो आंदोलन की थी. और आज 9 महीने हुए फिर भी ये सरकार जो किसान है, जो युवा है, उनके बारे में कुछ भी पॉजिटिव निर्णय नहीं ले रही. इसलिए हमारे सब आंदोलन ये उनके खिलाफ है और कल का आंदोलन बहुत इंटरेस्टिंग होने वाला है. वो आंदोलन आप सब देखिएगा. एक सवाल मेरा कि आज जो दरगाह मजार तोड़ी गई, अवैध मजार, कहा यह जा रहा है बीजेपी की तरफ से कि आपकी जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, आप लोगों ने संरक्षण दिया, आप लोगों ने तब तोड़ा नहीं, आज हमें तोड़ना पड़ रहा. जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तब कोरोना इस राज्य में, इस देश में था. उस समय पे हर एक व्यक्ति, कोई भी समाज का हो, कोई जाति धर्म का हो, उसको बचाना ये हमारी जिम्मेदारी थी और उस तरीके से हम काम कर रहे थे. उस टाइम कोरोना के काल में अगर आप देखो महाविकास आघाड़ी ने बहुत अच्छे तरीके से काम किया. आज अगर देखें तो आरोग्य के प्रश्न बहुत बड़े तरीके से बढ़ रहे, फिर भी ये सरकार उस बारे में न कोरोना न जो नया वायरस है उसके बारे में कुछ कर रही है. इसलिए उस टाइम अगर कुछ निर्णय महाविकास आघाड़ी के सरकार में रह गए होंगे उसके कारण वो जो आरोग्य की परिस्थिति थी वो थे. और दूसरी बात, ये जो विषय आपने छेड़ा है उसके बारे में मुझे बहुत जानकारी है ऐसे नहीं, इसलिए उस बारे में मैं कुछ बोल नहीं पाऊंगा. अगर दूसरा कोई विषय होगा तो नक्कीच उस पर हम बात करेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.